म्हणजे ज्ञानदेवांचा स्पर्श ज्याला झाला त्याचा उद्धार होतो, जीवाचा उद्धार होतो, अज्ञान नाहीसे होते, पाप वासना नाहीशी होते, अंतकरणाची शुद्धी होते, जीव हा बहिर्मुख झालाय अंतर्मुख होतोय ना, का नाही होत? अहो ज्ञानदेवांचा स्पर्श झाल्यावर रेड्याचा उद्धार होतोय की नाही? बरं किती वेळा रेड्याला स्पर्श करायचा? आता जरा टच झाले, रेड्याला आता जरा समजले. अहो त्याला एकदाच टच केला, एकदा स्पर्श केला, ती रेडा अहम ब्रह्मास्मी म्हणायला लागला. वेद म्हणजे सगळं काही वेद आता आपल्याला माहित नाही. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, बरोबर आहे. त्याचं पण यात वर्णन आहे. पण ते तुम्हाला सगळं सांगायचं म्हटलं तर घर प्रपंच त्यातलं सगळं सोडून इथे बसायला पाहिजे. ते काय म्हणणार एवढं आम्हाला जमणार नाही, एवढं काय आम्हाला, कारण रेड्याला खायची लई इच्छा असते. रेड्याला काय आवडतं? काय आवडतं सांगा बरं? रेडा काय करतो? खाणे हो, चरणे. आणि हा रेडा काय करतो? आणि तुम्ही भांडण लागल्यावर काय म्हणता? आम्हाला रेडा म्हणता आणि शेजारणीला रेडी म्हणता. पण हे वाचायला कोण रेडी नाही, हे वाचायला कोण तयार नाही. आणि आमचे महाराज म्हणायचे बाबा वाचाल तर वाचा. एका आजीला प्रश्न विचारला, बाई ज्ञानेश्वरी वाचता का तुम्ही? होय म्हणली, जगण्यासाठी वाचते. कशासाठी? जगण्यासाठी म्हणजे प्रवचन करायला नव्हं. हा जीव जगला पाहिजे. की आता मरायला लागलाय जीव. तुम्हाला जगायचा अनुभव आहे का मरायचा? आता तुम्ही काय म्हणता? जगले ग का मेले ग? काय म्हणता? मग मेला हा अनुभव आहे ना, तो देह संबंधी नाही. आणि जगणे हा अनुभव हा आत्मसंबंध आहे. आणि आमच्या तोंडामध्ये वेदवाक्य आहे, आता मी मेलो आणि आता मी मरणार. हे वेदवाक्य आमचं आहे. काका म्हणतात काय करू, कसं करू, कुठं करू, काका म्हणतात. पण ते काका कोण आहेस, काय करत आहेस, इकडं लक्ष आहे का, इकडं लक्ष नाही, कोण आहे, मी कोण आहे, करावा विचार. अण्णा तर मला वाटतं अण्णा 1,00,000 वेळा अण्णांनी सांगितलं असेल कीर्तनात, मी कोण आहे. सगळे कीर्तनकार सांगतात, पण सांगणार तरी विचार करतोय की नाही कुणाच ठाऊक मी कोण आहे ते. मी कोण आहे? मी देह आहे काय, मी जीव आहे का, मी ब्रह्म आहे का, मी आणि कोण आहे, पाटील आहे का, कुलकर्णी आहे का, देशपांडे आहे का, मी कौलवचा आहे का, मी कोल्हापूरचा आहे का, मी कोणच नाही. आता हे ब्रह्मही गेलं, तो ईश्वरही गेला, तो जीवही गेला, तो प्रमाताही गेला, ते देहही गेला. आणि हे आता गावात जाऊन लोळायला लागले, इथं जमीन माझी आहे होती. कोण कोण म्हणायला लागलाय? इथं फ्लॅट माझा आहे म्हणते. कुणाचा? ब्रह्माचा. ब्रह्माचा फ्लॅट, ब्रह्म फ्लॅट मध्ये राहते. म्हणजे आमचं सगळं ज्ञान फ्लॅट झालंय. सगळं आमचं ज्ञान सगळं ज्ञानच नाही, विपरीत ज्ञानानं आम्ही जीवन जगायला. आणि म्हणून अशा या विपरीत ज्ञानामध्ये जे आपण जीवन जगायला लागलोय ते अज्ञान नाहीसं व्हावं म्हणून ह्या ग्रंथाचं प्रयोजन आहे. याच्यामध्ये काय नाही असं काय नाही. साधन चतुष्टय सांगितली, अनुबंध चतुष्टय सांगितली, नवविधा भक्ती सांगितली, उपनिषदातलं ज्ञान सांगितलं, 4 मुक्ती सांगितली, त्याच्यामध्ये ज्ञानाच्या भूमिका सांगितली, संत जीवन कसं असतंय ते सांगितलं, संतांच्या जवळ गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसा परिवर्तन होतं. मला विशेष आनंद काय वाटला, ते कबीरांचं मध्ये मध्ये चिंतन मांडतात. आणि मला असं वाटतंय त्याच्यामध्ये एक तरी उजळली ज्ञानज्योती आत्मज्योती असं एक ओवी घालतो.
आणि मग मला वाटलं बाबा त्यांना जरा फोन करावा म्हणून, पण माझ्याकडे काही नंबर नव्हता त्यांचा. मी प्रयत्न केला नाही, त्यांच्याशी संभाषण करायची इच्छा झाली माझी. त्याचा अर्थ काय, ते कबीरांचे दीक्षित आहे, अभ्यास करतात. आम्ही अभ्यास करत नाही, आम्ही अभ्यासाची नक्कल करतो. याचा ग्रंथ तयार झाला, आता ज्ञानेश्वरी तयार झाली, बरोबर, खांबाचा उद्धार झाला. आता याही खांबामध्ये आपल्याला काय वाटते, या खांबात देव आहे आणि या खांबात काय नाही, देव आहे. मग प्रगट कधी व्हायचा, लाथ मारली. कधी, पुन्हा कुणी लाथ मारली, हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपू कोण, कोण, अहंकार. तो अहंकार हिरण्यकशिपू तो ह्या देहामध्ये आहे, आणि प्रल्हाद भी आहे, तो जीव आहे, तो ईश्वराचा निष्ठावान भक्त आहे, तो ज्ञानी आहे. आणि हा जर देह अहंकार दुभंगला तर मग काय होते, हिरण्यकशिपू अज्ञानानं जो निर्माण झालेला आहे त्याचा भगवंत नारसिंह अवतार घेऊन, मग आता त्या खांबाचा उद्धार झाला. आळंदीतल्या नेवासेतल्या हिरण्यकशिपून लाथ मारलेल्या खांबाचा उद्धार झाला. आणि ह्याचा कधी उद्धार व्हायचा, हा कधी दुभंगायचा. हा दुभंग ना, हा मजबूत आहे. अजून ही देहाची जी आमची जी आहे उपाधी ती कमी होईना. कधी असं वाटते मी देह नाही म्हणून, हे माझं नाही असं कधी वाटते. मी माझी हरपले ग, हरपले, हरपलेलं नाही, मीच गेलेलं नाही. तर तुकाराम महाराजांनी मिठी मारून बसली हो, हे माझं आहे म्हणून झाड, मला सोडेना म्हणून झाड. तसं आम्ही पण ह्याला मिठी मारून बसलोय. आणि संत म्हणतात सकाळचं शरीर आत्ता नाही, कालचं शरीर आत्ता नाही, गेलं. अण्णा पण म्हणतात दात दंतपंक्ती ओसाड पडली, केस आमचे काय झाले, पांढऱ्याचे काळे झाले नाही, काळ्याचे पण आम्ही परत काळे करणार. अरे तू काळे कर, नाहीतर विगला. नोटीस आली हे लक्षात ठेव. मग आमचं नोटीस आली तर आम्ही काय करतोय, नोटीसच काळी करतोय. तसं एक एक नोटीस यायला लागल्या, दात हालायला लागले, मान हालायला लागले, हातपाय हालायला लागले, मान हालायला लागली, खायचं पचन. आता म्हणतोय मला पहिल्यासारखं पचन हो, डॉक्टर जरा गोळ्या द्या. अरे काय इतकं वर्ष खाऊन खाऊन काय होणार, तुला जाळायचीच आहे की, त्याच्यापेक्षा हे खा ना, हे खा ना. 18 अध्यायामध्ये मांडलेलं, त्याच्या प्रत्येक अध्यायामध्ये 5 दल आहे, कृष्ण दल आहे. त्याच्यामध्ये त्या जसं एखाद्या कमळाच्या दलांमध्ये भ्रमर लांबून एक काय करतो, परागकण, तसं ह्यातलं एखादं दल उघडावं, यातला एखादा कमल उघडावं, कृष्ण कमल, आणि त्याचं जर सेवन केलं तर काय होणार आहे, त्याला जसा पराग मिळाला, आनंद मिळाला, त्याला मकरंद मिळाला, तसं आपल्याला सुद्धा भगवान कृष्ण रूप, आत्मानंद रूप, ब्रह्मानंद रूप आपल्याला काय मिळणार आहे, मकरंद मिळणार. त्यांनी अद्वैत मकरंद पण वाचलाय, त्यांनी स्वात्मसुख वाचलेला आहे, सौंदर्य लहरी वाचलेला आहे, सोलीव सुख वाचलेला आहे. आणि आम्ही काहीच वाचलेलं नाही. म्हणजे आमच्याकडं वाचण्याची व्यवस्थाच नाही, मरण्याचीच व्यवस्था चालली आहे. इन्शुरन्स काढायचा कशासाठी, वाचणार म्हणून काढतोय का मरणार म्हणून काढतोय. तुमचा इन्शुरन्स काढूया बरं का, का बरं नाही, 50 लाखाचा काढूया, 1 कोटीचा काढूया. मग 1 कोटीचा काढल्यावर वाचतोय, ते वाचते कोण, जे काढणारे आहेत ना त्यांचं जीवन वाचते.
अरे आम्ही ज्या पंक्तीत उभी आहोत ना ती पंक्तीच मरणाची आहे. आम्ही ज्या पंक्तीत आता सध्या लाईनमध्ये आपण म्हणतो ना, पांडुरंगाची बारीत उभा आहे मी. गोपाळपासनं पुरापासनं काय झालेली आहे, पांडुरंगाची बारी लागलेली आहे, नाही का? मग पांडुरंगाच्या लाईनमध्ये आम्ही काय यायचं? तर पांडुरंगाला आधी मध्य आणि अंत नाही आहे, त्याला नाश नाही आहे. अविनाशी ऐसे देवासारखी, अविनाशी करी देवासारखी अविनाशी आहे. आणि आमचा जो विषय आहे तो कसा आहे, अविनाशी का नाशी? काय कोणता विषय आमचा अविनाशी आहे? संसार मुळात नाश, तो विवेकी करावा नेटका, नेटका करता करता फिका होत जा. आता लग्न करावंसं वाटते का हो? वाटते असं विचारतो मी तुम्हाला. हो, तुमचं काय मत आहे? माऊली करायचं का? आता लग्न करूया का? नको का हो? नाही झालं नाही. आता म्हणा बघितलं आम्ही त्यातलं काय दम नाही. हा टाक. पण नवीन पोराला म्हटलं तर तुमचा अनुभव जर सांगितला, बाबा ह्या नादाला लागून गोष्ट करून करून बागला तुम्ही आणि आता आम्हाला लागायला लागला तुम्ही. बघते मार्ग दावून गेले आधी. लग्न वाईट नाही, पण जे लग्न टिकतच नाही त्या लग्नात इंटरेस्ट आहे आम्हाला. आणि जे लग्न कधी मोडतच नाही तिकडे बघाय तुमची बुद्धी तयार नाही. जीवाचं आणि परमात्म्याचं लग्न मोडतच नाही. जीव परमात्मा दोन्ही बैसले ऐक्यासली, ऐक्यच आहे हो. आणि तो या ग्रंथाचा विषय आहे. जीव आणि परमात्मा, जीव आणि ब्रह्म हे भिन्न नाही. आणि असं हा विषय जो आहे तो अनुभवल्यावर काय होते, समजल्यावर काय होते, तर त्याला संत सांगतात की त्याला प्रयोजन असं आहे, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती. आज आम्हाला जे भय आहे ते भय मरणाचं आहे. आणि ते मरणाचं भय देवामुळं नाही, तर देवाच्या विस्मृतीमुळं आणि शरीराच्या स्मृतीमुळं आहे. आमचे अण्णा सांगतात, सर्प दिसायला लागला 5 मिनिटात संपलं. सर्प दिसला दोरीवर सर्प दिसला. कारण वेदांत हा विषय आहे हो यात. आणि ती दोरी आणि सर्प आल्याशिवाय वेदांतातलं प्रवचन झालं हे वाटतच नाही. दोरी यायलाच पाहिजे. म्हणून ते काय म्हटले, अभ्यासी मन लाव रे, अभ्यासी मन लाव, मोक्षपदा प्रतिपाव रे, प्राण्या मोक्षपदा प्रतिपाव. दोरची परिहा भुजंग भासत, तद्वत मिथ्या मावरे, अभ्यासी मन लाव. काय अभ्यास? कसला अभ्यास? जीव आणि ब्रह्म एक. म्हणून ते म्हणले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या आणि जीव ब्रह्मेव नापरा. मग साप दिसल्यावर कुठे साप दिसला नाही, जाताना दिसला. कुठे दिसला? दोरीवर. कशामुळे दिसला? तर अंधुक प्रकाशामुळे. मग दोरीवर साप दिसल्यावर कुत्र्याला भय वाटते का हो? नाही. कोण भीते? असलेल्या सापाला भीते का नसलेल्या? मग का भीते? आणि तिथे एखादा लहान मुलगा असतो तर, तिथे एक लहान मुलगा आहे समजा, ते सापाला भिल का हो? का? कारण का ते सापाला का भीत नाही? कारण हे साप चावला
तर मी मरतो. कोण मरतो? कोण मरतो? मी मरतो. मी म्हणजे कोण? मी देह आहे. हे कोण म्हणायला लागले? ते आमचं ज्ञान. ज्ञान आमचं झाकलेलं अज्ञानयुक्त ज्ञान. ज्ञान देहाशी तादात्म्य पावलेलं. तो जीव स्वतःचं अधिष्ठान विसरलेला आणि देहाकडे पसरलेला. आणि देहाचं असणं म्हणजे माझं असणं आणि देहाचं नसणं म्हणजे माझं नसणं. अशा विपरीत ज्ञानामध्ये जगलेली बुद्धी. बुद्धीचा आणि जीवाचा संबंध आहे. बुद्धीशिवाय जीव निर्माण होत नाही. बुद्धीशिवाय जीव निर्माण होत नाही. आणि बुद्धीला जीवाशिवाय काय प्रकाशता येत नाही. तो विषय अवघड आहे. ते डोक्याच्या जरा वरचा आहे. वरचा म्हणजे काय? असं वरचा काय नाही, कारण का समजणारा तुमच्याकडे मी हाय. वरचा वगैरे काय, पण आम्ही अभ्यासच करत नाही. अभ्यास करायला पाहिजे. असो, तर असा हा जीव ब्रह्म ऐक्याचा हा विषय आहे. तर सर्वांना मी विनंती करतो की हा दोरीवरचा जो साप आहे तो नाही, तो नाही. पण काय झाला? संतांनी विवर्त सांगितलं. आहे दोरी पण दिसतोय साप. तसं आम्ही आहोत एक आणि झालोय देह. बस. कोण झालाय देह? देह कोण झाले? देह कोण झालंय? सर्प दोरी झाले का दोरी सर्प झालाय? काय झालंय? दोरी सर्प झाले काय? सर्प दोरी झाले काय? अहो सर्प नाहीच तर. मग आता हे समजा म्हणा की देह नाहीच म्हणून म्हणता जमत. हे देह नाही म्हणून मग आपण प्रमाण तर देतो. मी वासुदेव तत्वता, मी तत्वरूप आहे असं कधी वाटतंय काय? तत्वम असी, ते तत्व मी आहे. उगाच ज्ञानदेव म्हटले नाही. एक तत्व नाम, एक तत्व ते नाम, एक तत्व जे आहे ते नाम दृढ धर. धर ते धर. आम्ही नाम दृढ धरतो पण तत्व सोडतोय. नाम धरले हो, अरे पण ते नाम ज्या तत्वाचं आहे ते सोडतोय आम्ही. म्हणून ते तत्व धर. म्हणून ते म्हटले ते तत्वज्ञ संत स्वीकार या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. आपल्याला माळ दिसते. काय दिसते? पण दोरा दिसत नाही. आता माळेमुळं दोरा आहे का दोऱ्यामुळं माळ आहे? मग क्रेडिट कुणाला जायला पाहिजे माळेचं? आणि क्रेडिट कुणाला जाते? मनियाला. तसे हे सगळे आम्ही मनी आहे. पण या मण्यांमध्ये जो दोरा आहे त्या दोऱ्याकडे लक्ष कुठं आहे? नाही. म्हणून संत म्हणतात अधिष्ठान बघ. मग अधिष्ठान बघायला मनी सरकावे लागतात. तसं ह्यातलं अधिष्ठान बघायला हे पंचकोश जे आहेत ना ते सरकवावे लागतात. लिहिले का? पंचकोशाच्या आत आत्मारूपी राजा आहे. 3 देहाच्या आत आत्मारूपी राजा आहे. स्वयंभू आहे. पण अभ्यास करा बाबा. अभ्यासी म्हणला प्राण्या. अभ्यासी. आमच्या पोराला मी म्हणलो अभ्यास करत नाही, 10वीला आहे. म्हणलं अभ्यासी म्हणला प्राण्या. अभ्यासी म्हणला. काय म्हणला असं? जैनजी बाबा तुम्हाला कळत नाही. म्हणजे का रे बाळा? प्राणी अभ्यास करत नाही. चांगलाय. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो म्हणला बाबा इथून पुढे सुद्धा प्राणी अभ्यास करणार नाही. मग बाबा प्राणी व्हायचं का मनुष्य व्हायचं ते बघा. आता आम्ही प्राणी आहे का? आता काय कुठं लक्ष गेलं? मन कुठं आहे? का असं वाटते मी देह नाही, मला तहान नाही. म्हणतात की
लाचावले मन लागलीसी गोडी, ते जीवेन सोडी ऐसी झाली. तहान हरपली भूक, हरपली. आमची भूक हरपली काय? आम्हाला भूक लागत्या, पण ही भूक लागत नाही वाचायची. हे ठेवा म्हणत्या, हे ठेवा. आमची बुद्धी बायको म्हणते करा, हो तुमचा हरिपाठ ठेवा आता आणि गिळा. जसं आता ही बुद्धी म्हणायला लागल्या, हे आता प्रवचन बास बाबा. काय रोज ते सांगायचं, दुरी साप, दुरी साप, दुरी सत्य, साप खोटा. अरे ते करा तरी दुरी सत्य. ती कसं दुरी असताना कसा साप दिसायला लागलाय, त्याचं भयकंपादी हागुमुतू जीव कसा व्हायला लागलाय ते बघा तरी. आम्हाला मला सांगा, जरा इकडे धडधड झाल्यावर वाटतंय काय मी एक वासुदेव तत्व होता असं वाटतंय? रामा इकडे धडधडते, मग काय होते? धडधडतेच की. मग जर डॉक्टरकडे जा, का घाबरते? गाडी ड्रायव्हर चालवते पण हे धरून बसते का? मी देह नव्हे हे सरे, उरला उरे विठ्ठल. अरे देह तू नाही तर घाबरतोस कशाला? पण हे बाबा बोलाय सोपं आहे, पण खायला जर मिळालं नाही की नाही, ते कुत्रं जसं बघते की नाही, टाकते का कोण? टाकते का? अरे काय मरतोयस का काय? बायको वरून पुण्यात आहे आमची, तिथनं फोन करते, अहो एका दिवशी काल वरी केली का, भगर केली का? अरे काय मरते मी? आणि मेलं तर काय होते? मरलं की मागच्या जन्मात मी मेलच की, ह्याला ज्यानं धरलं ते मेलं आणि ह्याला ज्यानं सोडलं ते जगलं. मग काय करायचं आता? धरायचं का सोडायचं? आमचं कसं आहे, धरलं तर चावते, सोडलं तर पळते. मग ते जमत नाही बाबा, काय तरी एकच धरायला लागणार. म्हणून ते आमची अण्णा सांगतात, आम्ही धरीला चित्ती. काय काय धरला? काय धरला? चित्ती काय धरला? आणि दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्ता. ते त्यांनी म्हणायचं. पांडुरंग या आमचे नागेश महाराज लय भारी गातात, पण आमच्या चित्तात पांडुरंग आहे का? हाय नाही. ऑपरेशन जर केलं लय अवघड प्रकरण आहे. त्यामुळे पांडुरंग ऑपरेशन करायच्या नादाला लागतच नाही. का? काय ऑपरेशन करण्यासारखं नाही म्हणते, फेकून द्या जाऊ दे. नाही म्हणून बाबा अभ्यास करूया. करणार का नाही? ग्रंथ वाचणार का नाही? हे तोरसे काकांच्या माध्यमातून जे प्रगट झालेलं ज्ञान आहे, ज्ञान ते आदिनाथांची परंपरा आहे आणि ते त्यांच्या मुखातनं प्रगट झालेलं आहे, त्यांच्या लेखणीतनं प्रगट झालेलं आहे. आणि हा ग्रंथाचा विषय हा अत्यंत सखोल आहे, चिंतनीय आहे, मननीय आहे, श्रवणीय आहे, सेवनीय आहे, वंदनीय आहे. गुरूंचा प्रसाद आहे, कबीरांचा प्रसाद आहे, देशमुख काकांचा प्रसाद आहे. त्यांच्या माध्यमातनं जसं अर्जुनाच्या माध्यमातनं गीता प्रगट झाली, तसं रामकाकांच्या माध्यमातनं हे ब्रह्मज्ञान, योगी ब्रह्मज्ञान श्रीकृष्ण देशमुख काकांच्या योग स्वरूपामधून हे प्रसवलेलं आहे. ते आपण श्रवण करूया, त्याचं स्मरण करूया. आणि हा देहरूपी जो सर्प आहे, जो सारखा डसतोय की नाही, आत्म्याला डसत नाही, देवाला डसत नाही, ह्याला डसतो. आणि हा जर देह जर विचारानं, चिंतनानं जर आम्ही त्याचा निराश केला, तर मग या देहाच्या आतमध्ये देहाचं जाणतं तत्व जे देह दृश्य आणि देहाच्या आतमध्ये असलेला द्रष्टा, तो जो काही साक्षी ईश्वर आहे, त्याचं जर आम्हाला ज्ञान झालं तर मग देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ. एकदा पांडुरंगामध्ये बुद्धी दृढ झाली तर मग काळ देहासी आला खाऊ. येऊ दे. परीक्षित
7 दिवस आला होता. 7 दिवसात म्हणला ये, चल ये, कुणाला नेणार तू? तू देहाला नेशील. अरे पण या 7 दिवसामध्ये मला लक्षात आलेलं आहे, मी देह नव्हे, मी देहाचा द्रष्टा आहे, देहाचा जाणता आहे, मी ईश्वर आहे, मी ज्ञानरूप आहे. ते मागं जायचं राहून दे तिकडे ब्रह्म, कारण ब्रह्म काय आहे ते ब्रह्म प्रकरण अवघड आहे, ते म्हणाय सोपं आहे. म्हणून असं जर झालं तर मग खऱ्या अर्थानं अमृतत्वाचा ब्रह्म जीव ब्रह्म ऐक्याचा लाभ होऊन 7 दिवसामध्ये 7 पायऱ्या चढून जातो. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, शोक निवृत्ती, निरांकुश तृप्ती. पहिल्या 3 पायऱ्या जीवाच्या बद्धतेच्या आहेत, अज्ञान, आवरण, विक्षेप. दुसऱ्या 2 पायऱ्या उपदेशाच्या आहेत, परोक्ष ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान. आणि दुसऱ्या 2 पायऱ्या ज्या आहेत, भूमिका ज्या आहेत चिदाभासाच्या, अण्णांच्या भाषेमध्ये ती काय, ह्या चिदाभासाच्या भूमिका म्हणजे जीवाच्या, म्हणजे बुद्धी, साभास, अंतकरण, ते सगळा वेदांताचा विषय आहे. त्या जीवाच्या भूमिका उतरत चढत 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 अण्णांनी सुद्धा आमच्या 7 पायऱ्या केल्या. बळीअण्णांनी आमच्या या अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अप्रोक्ष, शोक निवृत्ती, मी देह नाही हे कळल्यानंतर शोक निवृत्ती ही पायरी म्हणजे मोक्षाचं पहिलं अंग प्राप्त होतं. आणि निरंकुशा तृप्ती, आता कुठल्या अंकुशाची गरजच नाही, आता माझं मला ज्ञान झालेलं आहे, त्यावेळेला मोक्षाचं दुसरं अंग परमानंद प्राप्ती हे त्याला प्राप्त होते. आणि अशा या प्राप्तीमध्ये या जीवनाची कृतार्थता होते. आणि ही कृतार्थता सद्गुरूंच्या कृपेनं होते. म्हणून सद्गुरूचरणी आपण काय करूया, नितांत श्रद्धा ठेवूया. गुरुचरणी ठेविता भाव. आमचा कोण बरं म्हणते, सारखा अण्णाच म्हणतात, आम्ही बायको सांगते ती ऐकतोय, पण गुरु सांगतो ते ऐकत नाही. बायको म्हणजे परत तीच घरातली नवं, बुद्धी बुद्धी ही लक्षात ठेवायची. आणि म्हणून ह्या बायकोचा जरा नाद कमी करूया. कुठली बुद्धीचा नाही, असत बुद्धी. ती बुद्धी जर सोडली तुम्ही ती, तर तिला काहीच कळणार नाही. मग तुम्हाला मला जीवाला काही कळणारच नाही. बुद्धी पाहिजे, पण असत बुद्धी, या अयथार्थ बुद्धी, संसारी बुद्धी, अशुद्ध बुद्धी काढायची आहे आणि सद्बुद्धी धारण करायची. आणि सद्बुद्धी एकदा धारण केली, तीच बुद्धी सत्वस्तूकडे वळाली. आता ती बुद्धी काय झाली, असत वस्तूकडे वळाली. आता तीच बुद्धी सद्बुद्धीकडे वळाली. तर मग आपण नेहमी म्हणतो, जैसी दीपकणिका धाकुटी बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थेकुटी. म्हणून अशी सद्बुद्धी संत कृपेनं आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी आणि जीवन कृतार्थ व्हावं. मी तोरसे काकांचं परत एकदा अभिनंदन करतो. ते रोज सेवन करतात, क्षणाक्षणाला सेवन करतात. आणि आम्ही सुद्धा सेवितो हा रस म्हणतो, पण रस सेवन केला का हो? ब्रह्मरस घेई काढा कधी घ्यायचा, कधी घ्यायचा ब्रह्मरस काढा, कधी घ्यायचा? उद्या. आता नाही ब्रह्म, आता ब्रह्म आहे की नाही माऊली? हाय. ईश्वर हाय. आणि आमचं मन कुठं आहे? ना ब्रह्मात हाय ना ईश्वरात हाय. हे ह्याला बसलं येऊन चिकटून. आणि ही गोचीड ते कासेतलं दूध पित नाही, रक्त पितंय. तसं आम्ही या विश्वात मधलं ब्रह्म पित नाही, दूध पित नाही. ते विषय गोचीड, ते विषयाला चिकटले. असला हा गोचीड आहे. नको गोचीड होऊ नका, नको नको, गोपी व्हा, गोपी व्हा. हां, सगळ्यांना नमस्कार. झालेली सेवा सद्गुरू चरणी, काकांच्या चरणी, भगवान दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करतो. त्यातलं जे काही योग्य आहे ते तुम्ही घ्या. ब्रह्मज्ञान योगी हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथी भेदन करणारा आहे. तो आम्ही म्हणजे माझ्यासहित सर्वांनी, मी थोडा वाचला त्याच्यामध्ये, वेळ मिळाल्यानंतर वाचला. आम्ही सगळ्यांनी तो वाचूया. कारण काय हे निर्माण झाले, आता त्याची रद्दी करायची नाही आहे.
आमच्या घरात बी ग्रंथ आहेत सगळ्यांच्या, पण आम्ही त्याच्यावर काय होते ते आपल्याकडे असते ना नवरात्र घर साफ करायला काढतो त्यावेळेला ते आम्ही त्याच्यावरची धूळ झाडतो. तसं नको आहे, नाही तर काय उपयोग होणार नाही. सर्वांना नमस्कार. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.